सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. योग आणि आयुर्वेद अशा शास्त्रांच्या जन्मभूमीमध्ये म्हणजे भारत देशामध्ये आपण सगळेजण जन्माला येऊन सुद्धा आरोग्याबाबत म्हणावी तितकी सजगता आपल्यामध्ये आढळत नाही. याचं कारण काय असेल? मुळामध्ये आरोग्याची व्याख्या काय आहे? आरोग्य त्या बाबतीतली सजगता राखण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? काय खाल्लं पाहिजे? कधी खाल्लं पाहिजे? आणि कोणी खाल्लं पाहिजे? अशा सगळ्या वेगवेगळ्या शंकांची उत्तरं आपल्यासाठी घेऊन आल्यात वैद्य सुचित्राताई कुलकर्णी त्यांच्या पुस्तकामध्ये. पुस्तकाचं नावच आहे आयुर्वेदीय आहार मंत्र. लेखिका आहेत वैद्य सुचित्रा कुलकर्णी. राजहंस प्रकाशन यांचं हे पुस्तक असून आपण जी आवृत्ती संदर्भासाठी घेतली आहे ती 2016ची आहे. या पुस्तकाचा गाभा म्हटलं ना तर तो आहे आहारातून आरोग्य. पण आरोग्य म्हणजे नेमकं काय? आरोग्य बिघडतं म्हणजे नेमकं काय होतं? अशा अनेक गोष्टी त्यांनी इथे मनोरंजक शीर्षक देऊन आपल्याला सांगितलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर तापासाठी काय म्हटलंय तर तापाला चाप, सर्दीसाठी वेसण वाहत्या नाकाला, किंवा मग डायबेटीसच्या संदर्भामध्ये घरोघरीचे साखर सम्राट. अगदी खुसखुशीत अशा वाक्यांची पेरणी केलेली आहे. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये घडणारे जे संवाद असतात घरी आणि आपण जेव्हा वैद्यांकडे जातो तेव्हा रुग्ण आणि वैद्य यांच्यामध्ये घडलेले संवाद, त्यातून नकळतपणे आपल्या समोर येणारी आपली जी नावड असते कशाबद्दलची, तर आयुर्वेदिक डॉक्टरकडे जायचं म्हणजे वैद्यांकडे जायचं म्हणजे पथ्य पाणी आलं, हे खा, हे खाऊ नका, याबद्दलची आपली थोडीशी नाराजी, हे सगळं यातून तपशिलात्मक रूपाने आपल्या समोर येत जातं. आणखीन एक म्हणजे काय, तर आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीजमुळे फोफावलेलं पीक म्हणजे उपचारांचं आणि आयुर्वेदाविषयीच्या गैरसमजांचं. मग सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी पिऊन म्हणजे कित्येक लिटर पाणी पिऊन पोट फ्लश करणं असू देत, किंवा मग फक्त सॅलड्स किंवा कडधान्य नाही स्प्राउट्स खाऊन आपण डाएट करणं असू देत, फक्त फ्रुट्स खाऊन राहणं असू देत, किंवा मग भोजनांते तक्रम पेयम या संस्कृतातल्या एका अवतरणाचा आपल्या मनाला हवा तसा उपयोग करून भरपूर ताक पिणं म्हणजे अमर्याद स्वरूपामध्ये ताकाचं सेवन करणं असू देत. या अशा फोफावलेल्या पिकावरती, तणावरती म्हणूया आपण, लेखिकेने आयुर्वेदिक शास्त्रशुद्ध ज्ञानाचं जीवामृत शिंपडलेलं हे आपल्या लक्षात येतं. ते कसं? आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. भरपूर फळं खा, भरपूर पालेभाज्यांचा समावेश आपल्या आहारात करा, हे आपण उठसूट ऐकत असतो. पण यामागे खरोखर शास्त्रीय तथ्यांश आहे का? पीसीओडी म्हणजे काय? त्यावर आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितलेला आहे का? कफरोग असू देत, निद्रानाश असू देत, वातामुळे होणारे आजार असू देत, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये असलेल्या या सगळ्या आजारांना किंवा समस्यांना लेखिकेने स्पर्श केलाय. खरं तर धन्वंतरी स्पर्श असं त्याला म्हणायला हरकत नाही. त्यासाठी त्यांनी छोटी छोटी उदाहरणं, छोटे छोटे प्रसंग दिलेत. ते आपल्याला पटण्यासारखे तर आहेतच, पण ते रोचक सुद्धा आहे. बुफे जेवण आजकाल सगळ्या समारंभांमध्ये हेच प्रचलित असतं. तर ते बुफे जेवण आहे का बफेलो जेवण आहे? आपण कशा प्रकारे बुफेमध्ये पदार्थांचा आस्वाद घेत असतो त्याचं इतकं खुसखुशीत छान वर्णन लेखिकेने केलंय ना, आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. यापुढे मी जेव्हा बुफेमध्ये कधी आस्वाद घेईन पदार्थांचा तेव्हा मला याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. अंधश्रद्धा. आपण अंधश्रद्धा म्हणजे केवळ धार्मिक असू शकतात असं समजून चालतो, पण या पुस्तकात मला एक छान संकल्पना वाचायला मिळाली, वैज्ञानिक अंधश्रद्धा. म्हणजे नेमकं काय? आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा, कारण अंधश्रद्धा कुठलीही असली तरी त्यामुळे होणारं नुकसान हे तर अटळच असतं. त्या म्हणतात आपल्या पूर्वजांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीकडे खुळेपणा अशा दृष्टिकोनातून आपण का बघायचं? आपल्या पूर्वजांनी केलेल्या सगळ्या गोष्टी आउटडेटेड होत्या, आत्ताच्या काळाला धरून नाहीयेत असं म्हणण्यापेक्षा आपण असं मानून चाललो तर की आपण जर स्वतःला बुद्धिमान समजतो, आपण समजतो ना, तर मग आपण जर बुद्धिमान असू तर आपले पूर्वज सुद्धा बुद्धिमान असायला काय हरकत आहे? ते तसे असतील असं जर धरून चाललो तर मग आपल्याला त्यांनी जे आपल्याला आहार विषयक छोटे छोटे निर्देश दिलेले आहेत, रोजच्या जीवनशैलीमध्ये काही नियम घालून दिलेत, त्यामागची भूमिका समजावून घ्यायला मदत होईल. काही मजेशीर गोष्टी सुद्धा आहेत इथे. म्हणजे बघा, मिसळीवरती तेलाचा तवंग जेव्हा असतो, विशेषतः आपण कोल्हापूर साईडला वगैरे गेलो तर डाएटवाली लोक काय करतात? नाक मुरडतात, किती अनहेल्दी आहे हे, आम्हाला नाही बाबा इतकं स्पायसी खातायत. तर लेखिका म्हणतात, बघा एक वैद्य आपल्याला हे सांगतायत की मिसळीवरती तर्रीही हवीच. ती का हवी? आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा, म्हणजे आपण मिसळ खायला मोकळे, तर्रीदार मिसळ. पण त्याच वेळी त्या सांगतात की जेवणानंतर स्वीट डिश खाण्याचा हल्ली एक प्रघातच पडलाय. पण ती तशी खाणं म्हणजे नेमकं काय माहितीये?
आपण ऑफिस सुटायच्या वेळेला जायच्या गडबडीत आपलं काम आपण आटपून टाकलेलं आहे आणि त्याच वेळेला नेमकं आपल्याला आपला बॉस काहीतरी वाढीव काम सांगतो आणि तो सांगतो हे आत्ताच्या आत्ता पूर्ण करून मगच घरी जायचं. मग आपण ते काम कसं करतो? मनापासून करतो का? नाही. आपण ढकलमपंची करतो ना, त्यामध्ये अगदी तसंच आपली जी पोटामधली पचनेंद्रिय आहेत किंवा आयुर्वेदाच्या भाषेत जो अग्नी आहे तो पचनाचं काम, स्वीट डिश जेव्हा आपण जेवणानंतर खातो तेव्हा अशाच पद्धतीने करत असतो, नाईलाजाने करत असतो. आणि मग अर्थात त्याचा जो परिणाम आहे तो आरोग्यावरती जसा व्हायला हवा तसा न होता नकारात्मक होतो. याच संदर्भात पुढे आणखीन एक गमतीशीर गोष्ट मला वाचायला मिळाली. म्हणजे आपण जेव्हा महाराष्ट्रीय भोजन पद्धतीचा विचार करतो तेव्हा आपल्या ताटामध्ये डावं उजवं असतं. त्यांची ती जागा का आहे, त्याचं प्रमाण ते तसंच का असतं इथपर्यंत मला माहिती होतं. पण पानामध्ये मीठ समोरच्या बाजूला का वाढलं जातं याचं कारण मला या पुस्तकामध्ये पहिल्यांदा वाचायला मिळालं. एका वैद्याच्या भूमिकेमधून अति तिखट खाणं याबद्दल सुद्धा बरेच लोकांमध्ये समज किंवा गैरसमज असतात. त्यावरती भाष्य करताना एक मजेशीर वाक्य लेखिका वापरतात. त्या म्हणतात की अतिशय तिखट मसालेदार असं उभा महाराष्ट्र खात असतो आणि मग रोगाने तो आडवा होतो. म्हणजे अति सर्वत्र वर्जयेत हे ते आपल्याला स्पष्ट करून सांगतात वेगवेगळ्या उदाहरणांमधून. आपण बरेच वेळेला जेव्हा आयुर्वेदाच्या संबंधी लेख वाचत असतो तेव्हा हे वाचलेलं असतं की आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार सांगितलाय. म्हणजे फ्रूट सॅलड किंवा शिकरण हे आयुर्वेदाप्रमाणे मान्य नाहीये, कारण तो विरुद्ध पदार्थांचा संयोग आहे, ते आपल्या आरोग्याला चांगलं नाही. पण या पुस्तकामध्ये असे 15 प्रकारचे विरुद्ध आहार आहेत संकल्पनेवरती आधारित, हे मला वाचायला मिळालं पहिल्यांदाच. त्यातला सगळ्यात मला आवडलेला विरुद्ध आहार, आता आवडला म्हणणं थोडंसं विचित्र आहे, पण मला सगळ्यात जास्त ती संकल्पना आवडली की सात्म्य विरुद्ध आहार. म्हणजे काय तर आपल्या जेनेटिक हॅबिट्सच्या विरुद्ध आहार घेणं. आध्यात्मिक दृष्ट्या बोलायचं झालं तर आपण जेव्हा म्हणतो हा माझा पिंड नाही म्हणजे जेव्हा मनोवृत्ती त्याच्याशी आपण त्याचा संदर्भ लावत असतो तेवढाच त्याचा संबंध हा जेनेटिक हॅबिट्सशी सुद्धा असतो असं म्हणायला हरकत नाही. आहाराबाबत विचार केल्यानंतर मग निद्रेकडे आलेल्या आहेत लेखिका. तर निद्रा नाश तर पुढची गोष्ट आहे, पण मुळामध्ये निद्रा म्हणजे झोप, पुरेशी झोप म्हणजे नेमकं काय, ती किती असायला पाहिजे, ती कशावरती अवलंबून असते, ती तशी नाही मिळाली तर आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, या सगळ्याचा उहापोह, निद्रा विपर्यय म्हणजे काय या संबंधी बरीच चर्चा, विवेचन आपल्याला इथे वाचायला मिळतं. जाता जाता महत्वाचं, तुम्ही नैवेद्य करता का? रोज नाही पण सणासुदीला तरी. अगदी 56 भोग नाही पण महाराष्ट्रीय पद्धतीचा नैवेद्य तुम्ही दाखवता का? त्याचं सुद्धा महात्म्य आहे. ते काय आहे आपण पुस्तकात जरूर वाचा. आणखीन एक गोष्ट आवडलेली म्हणजे माणसांनी स्वखुशीने सजगतेने आपलं आरोग्य जपण्यासाठी जर उपाय केले नाहीत तर काळ पुढे त्याच्याकडून ते करून घेईल. आणखीन एक रोगाला आयुर्वेदामध्ये पाप अशी संज्ञा आहे आणि बहुतेक वेळा आपल्या आवडीचे पदार्थ खाल्ल्यानंतरच हे पाप होत असतं. अरे बापरे, मग आवडीचे पदार्थ कधी खायचेच नाहीत का? याचं उत्तर आपल्याला पुस्तकात वाचायला मिळेल. आता हे पाप झालंय तर ते नष्ट करण्यासाठी किंवा ते पाप होऊ नये म्हणून ते टाळण्यासाठीचा मंत्र जो आहे, आहार मंत्र जो आहे, तो आपण जरूर वाचा. आणि तो मंत्र वाचल्यानंतर आयुर्वेदाविषयी किंवा आपल्या जीवनशैलीमधल्या आपल्या आहार पद्धतीविषयी आपल्याला काय वाटलं हे आपण अभिप्रायातून आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.